आज सोमवार, श्रावण महिन्याचा अमावस्येचा दिवस, सोमवती अमावस्या. खूप चांगला योग आला आहे. खूप वर्षानंतर म्हणतात की सोमवारीच श्रावण सुरू झाला आणि आज समाप्ती पण सोमवारीच आहे. शिवाय दोन दुसरे मुहूर्त आहेत की आज बैलपोळा पण आहे बऱ्याच ठिकाणी. त्यामुळं गोधनाची पूजा करणं आणि मुख्य म्हणजे पिठोरी अमावस्या, म्हणजे आपण जी महिनाभर ज्योतीच्या कागदाची, त्या ज्योतींची पूजा करत असतो, तर पिठोरी अमावस्या म्हणजे 64 योगिनींची पूजा करून त्या आपल्या बालकांसाठी, आपल्या मुलांसाठी आयुष्य चिरायुष्य मागवणं, एवढ्यासाठी आजची पूजा असते. तर सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा. आज आपण आता 19वा अभंग घेणार आहोत. सुरुवात करूया. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. शान्ताकारं जगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आज सोमवार आहे म्हणून फक्त 12 ज्योतिर्लिंग छोटंसं स्तोत्र म्हणूया, म्हणजे आपले दोन्ही सगळे बरोबर वेळेत उरकतील. सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालं ओंकार ममलेश्वरं परल्यां वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यातु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ऋष्मेशं षष्टिबालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं पाठः प्रातः पठे नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति. सर्व हरिपाठ, भागवत, भगवद्गीता या सगळ्या अभ्यासकांच्या, भक्तांना त्यांच्या अंतरात्म्यातील परमात्म्याला सर्वांना वंदन करूया आणि आज 19वा अभंग म्हणायला सुरुवात करू. तुम्ही म्हणतच असाल, सगळ्यांच्याजवळ असेल हरिपाठाची, मी अपेक्षा करते. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म, वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठे गेले ते निवांत चितेले, भ्रमर गुंतले सुमन कळिते. ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियले. आता वेद मागच्या याच्यात हरिवंश पुराणाचा उल्लेख केला होता, पण हरिवंशचा अर्थ आपण वेगवेगळा घेतलेला होता. म्हणजे हरिवंशाचं वर्णन असलेली सगळी पुराणं किंवा हरिनामाचं सगळं कीर्तन हे नामातून घडतं आणि हरिविना सौजन्य हे बरोबर नाही. आता काय म्हणतात ज्ञानदेव, सर्व साधनांचं सार हे नामजपच आहे, पण त्याचं महत्त्व वेदांनी सुद्धा सांगितलेलं आहे. असं या ठिकाणी उल्लेख आहे की वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. नारायणाच्या नामाचं जप हे सगळ्या साधनांचं सार आहे, पण याला वेद, शास्त्र, उपनिषद सगळी प्रमाण आहेत. सगळ्यामध्ये एक नारायणोपनिषद पण आहे बरं का, सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो.
आणि आपण व्यर्थ बाकीचं आता सगळीकडे सांगतायत. या कैलास राणाच्या फलश्रुतीमध्ये पण सांगितलेलं आहे बघा, शास्त्राभ्यास नको, व्रते मुख नको, तीव्रे तपेची नको, काळाचे भय मानसी धरू नको, तो शंभू सोडू नको. आज सोमवार असल्यामुळं आणि सोमवती अमावस्या, महादेवाचं महत्त्व तिथं समजतं. पण शंभू, श्रीराम, सगळे विष्णू, हे तिन्हीही सगळे परमात्म रूपच आहेत. किंवा अगदी गणपतीसुद्धा येणार आहे आता, गणपती पण त्याची सगळ्यांची जोराची तयारी चालली असेल. मग या सगळ्यासाठी आपण जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म, कित्येक जणांचे नेम असतात. आता काल परवाच आहे, म्हणजे खूप दिवसांनी ऐकलं की एवढी मोठी ती पारिजातकाची फुलं आणून 1 लक्ष वाहण्याचा संकल्प आज करणाऱ्या आजसुद्धा स्त्रिया किंवा कुटुंब आहेत. तर हे सगळे नेम आहेत. पण वाऊकाची श्रम व्यर्थ जाय, ते सोपं आहे का हो? 1 लाख एवढी टोपलीभर फुलं आणायची, 3 तास, काय जेवढे तास लागतील तेवढा वेळ ओम नमः शिवाय म्हणत एक फूल व्हायचे. नाही म्हणलं तरी शरीराला थोडे तरी श्रम होतच असतील. माणूस देहभान विसरून जातो, सगळं करतो. पण ज्ञानदेव सांगतायत की ही सगळी जी व्रत आहेत, हे तप आहे, ही जी कर्म आहेत, क्रिया आहेत, वेगवेगळे नेम आहेत, याच्यामध्ये वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. आपल्याला विनाकारण व्यर्थ होतो श्रम. म्हणून हरिपाठी गेले ते निवांत चिठेले. अहो, जे हरिपाठ करतायत, हरीचं नाम घेत आहेत, ते एकदम निवांत आहेत. त्यात रंगून गेलेले स्थिर असतात. त्यांना कुठले टेन्शन नाही, त्यांना काळज्या नाहीत, काहीच नाही. पुढची उदाहरण छान दिलेलं आहे. भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता आपल्याला माहिती आहे की भ्रमर म्हणजे भुंगा, हा कमळाच्या कळीत मधाच्या लोभानं अडकून राहतो आणि तो बाहेर सुद्धा येत नाही. त्याला किती बाकीचं काही बाहेर प्रलोभन आलं तो येत नाही, इतकं त्याला कमळ प्रिय असतं. तसा हरिपाठात रंगलेला जो नामधारक आहे तो तिथेच गुंतून राहतो. तुम्ही बाहेर किती प्रलोभन द्या की हे व्रत केल्यावर तुम्हाला अमुक मिळेल, हे स्वर्ग मिळेल, अमुक, हे काही नको त्याला. तो त्या हरिनामामध्येच त्या भ्रमरासारखा गुंतून राहतो. आणि म्हणून ज्ञानदेव म्हणतायत, ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शस्त्र, यमे कुळ गोत्र वर्जियले. आता हरिनाम रूप जे मंत्राचं जे शस्त्र किंवा शास्त्र, काहींनी शास्त्र पण म्हणलेलं आहे, तर त्या शस्त्राला किंवा शास्त्राला यमसुद्धा घाबरतो. बहुतेक प्रतीमध्ये, गोरखपूरच्या वगैरे प्रतीमध्ये शास्त्रच आहे, हरिनामाचे शास्त्र म्हणले. काहींनी जुन्या प्रतींमध्ये शस्त्र म्हणले. तर काही घ्या, ते हरिनाम रूपी हे शास्त्र आहे, ते शस्त्रासारखं सुद्धा वापरू शकता तुम्ही. कारण ते शस्त्र हातात असलं की यमसुद्धा घाबरणार. आणि यमे कुळ गोत्र वर्जियले, म्हणून फक्त तुम्हाला नाही वर्जित करत तो यम, तो कुळ गोत्र जो नामधारक आहे, केवळ त्यालाच नव्हे तर त्याच्या सगळ्या कुळाला सुद्धा हा यम स्पर्श करत नाही. अशी यमाची, म्हणजे यमाला भीती किंवा यमाला धाक या हरिनामाचा आहे असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्येकाला अखंड सुख मिळावं, दुःख कधी नसावं असंच वाटत असतं. पण आपल्या हा जगाचा धर्मच असा आहे की कोणतीही गोष्टही कायमची आपल्याला नसते, किंवा किती इच्छा केली तरी सगळ्या वस्तू काही आपल्याला कायमचा सुख देऊ शकत नाही. म्हणून कायम टिकणारी जी कुठली गोष्ट आहे ती म्हणजे भगवंत, परमात्मा. आणि भगवंताला सच्चित आनंद, सच्चिदानंद असं म्हणतात. मग माणूस जर जगातल्या सगळ्या नाशिवंत सुख मिळवण्यासाठी जी धडपड, जे प्रयत्न करत असतो, त्यापेक्षा भगवत प्राप्तीसाठी जर तेवढे प्रयत्न केले आपण, तर चिरकाल किंवा अखंड आनंद आपल्याला मिळवता येईल. आणि म्हणूनच माऊली सांगतायत, अगा जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली या निभ्रांत सापडेल तो. हे विहित कर्म पांडवा आपुला अनन्य लावा, आणि हेची परमसेवा मज सर्वात्मकाची. दुसरी सेवाच नको माझी करायला,
कारण वेद मंत्र उपनिषद हे सगळे मनू सगळ्या स्मृती पुराण यांचा आधार माऊलींनी घेतलेला आहे. आणि आस्य जानंतो नामचित विभक्तन असं विष्णू सूक्तात म्हणलेलं आहे. जी वेगवेगळी सूक्त आहेत ना ऋग्वेदात, तर त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की विष्णू हे नाम सर्व पुरुषार्थ प्राप्त करून देणारे आहे आणि ते जाणून त्याचा जप करा. आता कालच त्या विवेक बुवांनी इतके जपाचे छान प्रकार सांगितले की आपण तशा पद्धतीने जप करायला पाहिजे. कोणताही करा, पण तो अगदी नियमित करा, अखंड करा आणि फक्त मन तिथे ठेवा, एवढंच सगळे सांगतात. इति षोडशकं नाम्नां कलिकल्मषनाशनं नातः परतरोपाय सर्ववेदेषु दृश्यते. एक कलिसंतरण नावाचं उपनिषद आहे. त्याच्यात म्हणले की कलिकल्मषनाशनम, कलियुगातले जर सगळे दोष नाहीसे करायचे असतील तर हरे राम हा मंत्र आहे. आणि यातून श्रेष्ठ किंवा याहून श्रेष्ठ दुसरा कोणत्याही वेदात त्याचं वर्णन आढळणार नाही. म्हणजे वेदांमध्ये सुद्धा जे सापडत नाही ते इथं सापडते. आणि मनुस्मृतीनं सुद्धा सांगितलेलं आहे की ब्राह्मण वैदिक कर्म करो किंवा न करो, केवळ नामजपाच्या योगानंच ते उत्तम सिद्धीला प्राप्त होतात. म्हणून वेद प्रामाण्याशिवाय कोणत्याही मताला प्रतिष्ठा नाही असं जे म्हणतात, त्यासाठी ज्ञानदेव महाराजांनी या अभंगात हरिनाम जपाला वेदशास्त्रांचं प्रामाण्य, अप्रामाण्य काय, सार सर्वस्व म्हणलेलं आहे. सार सर्वस्व आहे असं म्हणतात. आणि जीवनाचं सार म्हणजे नारायण आहे, भगवंताचं नाम आहे. या नावाचं सतत स्मरण करावं आणि एक नाम असं म्हणून महाराजांनी अन्य साधनांची व्यावृत्ती केली. म्हणजे सगळी साधनं एका बाजूला आणि फक्त एक नाम हे एका बाजूला. जसं आपण म्हणतो की पारड्यामध्ये समसमान सगळं व्हायला पाहिजे, तर फक्त नाम एका बाजूला ठेवायचं आणि बाकी सगळी साधनं दुसऱ्या बाजूला, तरीसुद्धा त्याची तुला होऊ शकणार नाही. मग तुकाराम महाराज काय म्हणतात, सकळ साधनांचे सार भवसिंधू तरी पार, सार 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 विठोबा तुझे नाम सार, म्हणून शूळपाणी जपत आहे निरंतर. अहो शूळपाणी म्हणजे शंकर, ते म्हणून तर सारखं नाव तुझं जपतायत. म्हणजे सार म्हणजे काय, सगळ्या साधनांचा साकल्यानं मूलगामी वस्तुनिष्ठ पद्धतीनं विचार करून काढलेला निष्कर्ष. आता त्या दिवशी एका ताईंनी सांगितलं होतं की आपल्याला टोमॅटोचं सार करायचं असेल, मक्याचं दाण्याचं सार करायचं असेल, कुठलंही सार, पालकाचं करा, मुगाचं करा, तर त्यातला जो अर्क असतो सगळा तो शिजवून गाळून मिक्स करून गाळून सगळं सार सर्वस्व आपण घेत असतो. तसं या सगळ्या साधनांमध्ये सगळं सार जर काही असेल तर हा जप आहे. आणि म्हणून काय म्हटलंय, भागवतात सुद्धा म्हटलेलं आहे, वासुदेव परा वेद वासुदेव परा मुखः वासुदेव परा योग वासुदेव परा क्रिया. सगळं वासुदेवाला उद्देशून आहे किंवा वासुदेवमय आहे. म्हणजे वेदसुद्धा वासुदेव परच आहेत, मुख म्हणजे यज्ञ पण आहेत, सगळा योगही त्यांनीच युक्त आहे आणि क्रिया. मग आता ज्ञानेश्वर माऊलींनी नारायण नामाची योजना केलेली आणि त्याचे व्युत्पत्तीनुसार बरेच अर्थ होतात. आद्यशंकराचार्यांनी म्हटले, वर आत्मा ततो जतानी आकाशादीनी नाराणी कार्याणी तानी अयम कारणात्माना व्याप्नोती अतश्च तान्ययनम अस्येति नारायण. म्हणजे काय, नर म्हणजे आत्मा, त्यापासून झालेली आकाशादी पंचमहाभूते त्यांना नार असं म्हणतात. आणि नार त्याचं अयन, म्हणजे त्या सगळ्यांचं जे अयन आहे, ठिकाण आहे, घर आहे, त्याला नारायण. कारण नारायणापासूनच सगळे निर्माण झाले की नाही. पंचमहाभूते असतील, त्रिगुण असतील, प्रकृती आहे, म्हणून ते नारायण असं नाव पडलेलं. आणि व्यास महर्षी महाभारतात म्हणतात, नराज्यातानि तत्वानि नारायणी ती ततो विदु तान्येवेचयनं
तस्य तेन नारायण स्मृतः. म्हणजे ही सगळी तत्व नारायणापासून निर्माण होतात म्हणून त्यांना नार म्हणतात. आणि ती भगवत रूपाची आयन म्हणजे स्थानं होती म्हणून त्यांना नारायण म्हणतात. बघा आता नारायणाचे अर्थ किती आपल्याला कळले. अजून एक अर्थ आहे, नराणाम जीवानाम आयनत्वात प्रलय इति वा नारायण. म्हणजे प्रलय काळी जर नर म्हणजे जीवसमूह आणि त्यांचं अयन म्हणजे स्थान म्हणून भगवंताला नारायण म्हणतात. म्हणजे सगळा प्रलय झाल्यावर आपण कुठे जातो, जसं आपल्याला आठवण आली की बायका माहेरी जातात, लहान मुलं घरी आईजवळ येतात, तसंच हे सगळ्यांच्या सुखाचं किंवा प्रलय काळीसुद्धा जिथे आपण विसावा घेणार ते स्थान म्हणजे हे नारायणाचं अयन आहे म्हणून भगवंताला नारायण म्हणतात. आणि ब्रह्मवैवर्त पुराणात म्हणतात नराणाम अयनम च अस्मात् तस्मात् नारायण. म्हणजे सगळ्या नरांचं जे अयन आहे, राहण्याचं ठिकाण आहे ते नारायण. किंवा मनुस्मृती म्हणते आपो नरा इति प्रोक्ता आपो वै नरयो नमः तावदस्यानम पूर्वम तेन नारायण. आता कितीही बघा, आता आप म्हणजे पाणी आणि त्यालाच नार असं पण म्हणतात, कारण ते नर म्हणजे परमात्म्यापासून उत्पन्न झालेलं आहे आणि नार म्हणजे जल, हेच परमात्म्याचं आयन आहे. आपल्याला माहिती आहे, तो त्या क्षीरसागरामध्ये शेषाच्या छत्राखाली म्हणजे शेषाने सावली धरलेली असते आणि तो त्याच्यावर पहुडलेला असतो म्हणून ते त्याचं अयन आहे. हा एक अर्थ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून सगळ्या साधू संतांनी नारायणच्या नाममंत्राला का महत्त्व दिलं, तर नाममंत्र सार आणिक काही नलगे फार. ज्ञानदेव म्हणतात भुक्तिमुक्ती नामापाशी प्रत्यक्ष चारी वेद साही शास्त्रे वदता अतिसाक्ष. निवृत्ती महाराज म्हणतात निवृत्ती म्हणे हरिनाम पाठ जपा निरंतर जन्मांतर खेपा अंतरती. किती सोपं आहे. जन्मांतराच्या खेपा जर दूर जायच्या असतील तर हे हरिनाम जपत राहा. आणि नामदेवराय म्हणतात नामा वाचुनी मंत्र नाही त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेद शास्त्री. आणि समर्थ म्हणतात नाम सारांचे ही सार नाम सकळासी आधार दास म्हणे सांगो किती नामाविण नाही गती. तर भगवंताचं नामस्मरण सोडून इतर सगळी तप कर्म धर्म कितीही आचरले तरी तो व्यर्थच आहे, व्यर्थ श्रम आहे आणि ते श्रम निष्फळ होतील, व्यर्थ होतील. म्हणून या 19व्या अभंगात भगवंत नामाचं महत्त्व सांगतायत. नाथरायसुद्धा म्हणतात करिता साधनांच्या कोटी नामाहून त्या हिमपुटी नाम वाचे आठविता साधन सर्व येती हाता एक नाम सत्यसार वाऊगा पसारा शिणतो. म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णाची स्तुती करतात आणि भागवतात म्हणतात श्रेय स्तुती भक्ती मुदस्य ते प्रभो किम शांती ये केवळ बोध लभये. कशासाठी तुझी स्तुती करायची, तर आम्हाला बोध मिळावा, आत्मबोध मिळावा आणि शांती मिळावी. म्हणून बाकीचे जे करतील त्यांना विनाकारण क्लेश पडतात. भगवद्गीतेत ते म्हणले क्लेशोधिकतरस्ते श्याम अव्यक्तासक्त चेतसाम. म्हणजे भक्ती मार्गाचा किंवा भक्तीतील सुलभ अशा नामस्मरणाचा त्याग करून योगादी साधनांचा अवलंब करणाऱ्यांना अधिक क्लेश होतात किंवा जे निर्गुणाची उपासना करतात त्यांना अधिक क्लेश होतात. ज्याच्यात हरिस्मरण नाही ते सगळं व्यर्थ आहे. तप व्यर्थ, धर्म व्यर्थ, परिणामी दुःखद आहे. आणि म्हणून तुकाराम म्हणतात की नामाशिवाय ज्ञान ध्यान सगळं लटकं आहे आणि तपाने युक्त अशी विद्या ही सुद्धा नामस्मरणाशिवाय किंवा भक्तिविरहित अशा जीवाला पावन करू शकत नाही. केवळ ज्ञान उपयोगाचं नाही. म्हणून म्हणलेलं आहे ना ज्ञानाध्यानं विशिष्यते. आणि अखंड नामस्मरण करणाऱ्याकडून कदाचित वर्णाश्रमाचं पालन आचरण झालं नाही तरी त्याला दोष लागणार नाही, पण नामस्मरण महत्त्वाचं. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात माझी करिता सप्रेम भक्ती भक्तांची नित्य कर्मे राहती 33 कोटी ऋषी महंती
संपूर्ण करीती कर्मे त्यांची. आणि एवढंच काय, नामस्मरण सोडून कर्मकांड विषयक आग्रह धरू नये. कारण भगवत नामस्मरणाशिवाय सगळी कर्म ही चित्तशुद्धीला सुद्धा उपयोगाची नाही आहेत. मग अशी कर्म करणं म्हणजे व्यर्थ आहे. मग देवतांच्या किंवा काम्यमंत्राच्या जपाचा सुद्धा माऊलींनी निषेध केलेला आहे. आणि पुढं ते असंही काही ठिकाणी म्हणतात, समस्ताही यज्ञांच्यापैकी जपयज्ञ तो मी एलोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निपजली जे, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. 94 साली आम्ही बंगलोरला गेलो होतो विश्व संस्कृत परिषदेला. आणि तिथं आमच्याबरोबर आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांच्या मैत्रिणी दोघीजणी वृद्ध होत्या आणि त्या पहाटे उठूनच 3-3:30ला जप करायच्या. तर मला तेव्हा असं वाटायचं की असं कसं बरं स्नान न करता आणि अगोदरच. पण आता इथं सगळी ती उत्तरे मिळत आहेत की तुम्हाला स्नानाची गरज नाही, मन चंगा तो कठोतीने गंगा. तसं भक्तिवीण तप शरीरे शोषणादी अमुप, ते पूर्वादृष्टे भोगी पाप व्यर्थ खटपट उगाचची. एकनाथ महाराज सांगतायत पुन्हा पुन्हा. किंवा मजविण पावी जे स्वर्ग तो अज्ञानाचा पुण्यमार्ग, म्हणून एषमे सर्व धर्माणाम धर्मोधिकतमो मतः. म्हणजे एका नामस्मरणात सर्व साधनांचा अंतर्भाव अशीच भावना आहे. आणि म्हणून अखंड नामस्मरण करत राहिलं पाहिजे. आता मगाशी जे सांगितलं आहे दुसऱ्या ओळीतलं, तिसऱ्या, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. आता भ्रमर हा एखाद्या कमळावर मकरंद सेवत करत बसला असता. तो इतका तल्लीन होतो की त्याला वेळेचं भान राहत नाही. सायंकाळ झाल्यावर कमळ मिळतं आणि मग तो विचार करतो की पहाट होईल, रात्री गमिष्यती उदेश्यती सूर्य उगवेल आणि मग मला याच्यातून बाहेर पडता येईल. पण तो कमळात गुंतून पडतो. म्हणजे जो एवढं मोठं बांबूसारखं किंवा कळकासारखं शुष्क काष्ठ पोखरू शकतो, त्याला तर कमळ पोखरायला काही अवघड आहे का हो? पण त्या कमळाच्या रसात तो लुब्ध झालेला असतो आणि त्याला इजा करून त्रास देऊन बाहेर येणं त्याची इच्छा नसते. तसा जो सिद्धांती आहे, हरिनामस्मरणात रंगलेला भक्त आहे, त्याची तशीच अवस्था असते की बाहेरची कितीतरी प्रलोभनं मिळाली तरीसुद्धा तो या हरिनामरूपी सुमनकळिकेतनं बाहेर येत नाही. आणि पुढं तेही म्हणलं आहे, हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. निवांत शब्दाची योजना छान केलेली आहे की त्या माणसाची तिथे भावसमाधी लागलेली असते. नेहमी ज्ञानदेव सांगतात, गंगा सागराशी जशी एकरूप होते तसा हा भगवंताशी एकरूप झालेला असतो. आणि म्हणून त्यांनी निवांत शब्द वापरला आहे की हरिपाठी गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कळिके. आणि आत्मतृप्त, परमशांत, निश्चिंत असा जो साधक आहे त्याला सुखस्वरूपता, ज्ञानस्वरूपता अशी निवांतता प्राप्त होते. सगळं सुख, म्हणून त्याला दुसरं कुठलं दुःख आठवतच नाही. आणि हरिपाठी जाणे, हरिपाठी गेले म्हणले म्हणजे हरिपाठी जाणे किंवा गेले म्हणजे इंद्रियांच्या आणि अंतःकरणाच्या सगळ्या वृत्ती या भगवंताच्या नामस्मरणात लीन होऊन जातात. डोळा जे देखावे म्हणजे ज्यांनी जे करायचं ते सगळं भगवंतासाठी. का कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहोरी बाहेरी आघवे, मीची करुनी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. असं ज्ञानदेवांनी हरिरूप होण्यासाठी काय काय करायचं ते वर्णन सांगितलेलं आहे. आणि तुकोबा महाराज, तुकाराम महाराज पण म्हणतात, अचल न चले ऐसे झाले मन, धरुनी निज खूण राहिलोसे, मन स्थिर झाले झाले निश्चय झालेसे निश्चळ, वारिले सकळ आशा पाश, तुका म्हणे माझी मावळली खंती, समाधान चित्ती सर्व काळ. आता हरिपाठी गेले याचा एक दुसरा असा अर्थ घेतात की हरीस किंवा श्रीगुरूंना अनुसरणं म्हणजे हरीच्या पाठोपाठ गेले म्हणजे भगवंताला अनन्य भावाने शरण गेलं म्हणजे तो निवांतपणा प्राप्त होतो. आणि भगवंतसुद्धा 18व्या अध्यायातही सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत,
तत्प्रसादात परां शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. शाश्वत म्हणजे हे निवांत असं स्थान तुला प्राप्त होईल की तू त्याला शरण जा. आणि तुकाराम महाराज अजून एका ठिकाणी म्हणतात, आम्हा भवचिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, झाला इहलोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. अहो इथंच वैकुंठ झाले, दुसरीकडे जायचीच गरज नाही. किंवा नकळे दिवस की राती, अखंड लागली से ज्योती. ज्योती म्हणजे त्याचं रूप लागले आपल्या याच्यामध्ये. आणि आनंद लहरीची गती किती वर्णू तया सुखा. म्हणून ज्ञानदेव पुन्हा एका ठिकाणी म्हणतात, चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. गुणू जुणू रुणू जुणू रे भ्रमरा, सांडी तू बगुणू रे भ्रमरा. होऊनी भ्रमर पाऊलाचे सुख, घेती भक्त मुख लावूनिया. तुकाराम तीच ती भ्रमराची उपमा खूप जणांनी घेतलेली आहे. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, गुंतला भ्रमर कमळिणी कोशी, आदरे आमोदासी सेवितसे, तैसे कृष्ण नामी लागता ध्यान, मन उन्मन होय जाण. भगवत नामी फार मोठा असा हा याचा अर्थ बराच आहे. म्हणून समाधी सुद्धा कुठल्याही कारणाने भंगू द्यायची नाही, आपल्यातली अहंता सोडायची आणि त्या भ्रमरासारखं या भगवंताच्या नामामध्ये मग्न राहायचं. म्हणजे तो आपल्याला योगक्षेम पुरवेल. तर बघूया आपण शेवटच घेऊया की ज्ञानदेवा मंत्र हरिनामाचे शास्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले. म्हणून आपल्याला यमानं आपलं कुळं आणि गोत्रसुद्धा वर्जून टाकावं, असं हे शस्त्र किंवा असं हे शास्त्र आपल्या हाती आलं की नाम सुलभ सोपा रे. सगळ्यात सोपं काय आहे? हाती हरिनाम तीक्ष्ण आनंद म्हणे नामा परते, शस्त्र नाही कलियुगी. हे शस्त्र हा शब्द तुकारामांनी पण वापरलेला आहे. आणि नाम हे अंतःशत्रूंचा म्हणजे काम क्रोध लोभ मोह अभिमान यांचा पण नाश करतं. म्हणून इतर शास्त्र हातात घ्यायची कारणच नाही. म्हणून सांगतायत ज्ञानदेव, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्रे उच्चारी बाह्या सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आता थोडेसे जास्त रमलो आपण, कारण खूपच सुंदर असा हा श्लोक होता, म्हणजे अभंग होता. आपल्याला उद्या 20व्याला सुरुवात करूया. खरं म्हणजे ह्या आठवड्यात व्हायला पाहिजे होते, पण ठीक आहे. आपण त्या दिवशी पाहिलेलं होतं भागवतामध्ये की सगळे बाल गोपाळांसह वृंदावनाला गेलेले आहेत. त्यांच्या बोबड्या बोलांनी सगळ्यांना आनंद होत होता. आणि ते बलराम आणि श्रीकृष्ण सगळे आपल्या गोपबालकांना घेऊन गोपाळांबरोबर सगळीकडे जात आहेत. सगळ्या त्यांच्या लीला करतायत. कुणी काय काय कौठ पाडतायत, कुणी गंमत करतायत. आणि तेवढ्यात एक राक्षसाचा प्रचंड राक्षसाचा विशाल देह तिथं आलेला आहे. आणि सगळे ते सवंगडी आश्चर्यचकित झाले. आणि त्यांनी त्याला मारल्यामुळं म्हणतात की कृष्णा वा वा चांगलं केलंस. आणि सगळे त्याची स्तुती करायला लागले. देवांनी सुद्धा विमानातून पुष्पवृष्टी केलेली आहे. आणि सगळ्या लोकांचं रक्षण करणारे बळराम आणि श्रीकृष्ण आपल्या साऱ्या सवंगड्यांचे प्रमुख बनून न्याहारी पाठीशी बांधून आता वनात वासरांना चरायला घेऊन जायला लागले. तर एके दिवशी काय झालं, असेच वासरांना घेऊन वनामध्ये गेलेले होते. आणि मोठ्या तळ्यावर त्यांनी सगळी वासरं नेली किंवा हे नेले, गाई गुरं नेली. आणि स्वतःही भरपूर पाणी प्याले. आणि एवढ्यात काय झालं तर वज्राघातानं तुटून पडलेल्या एखाद्या पर्वताच्या शिळेसारखा एक प्रचंड प्राणी मोठा प्राणी तिथे आलेला. आणि तो प्राणी पाहून सगळे घाबरले बरं का. बगळ्याचं रूप धारण करणारा तो बक नावाचा राक्षस होता. विविध रूपामध्ये आलेले आहेत आणि स्वतःचा उद्धार करून घेतलेला या सगळ्यांनी. त्याची चोच अतिशय तीक्ष्ण होती. त्या बलाढ्य राक्षसानं
एकाएकी झडप घालून श्रीकृष्णाला गिळून टाकलं आणि प्राणा वाचून निश्चेष्ट इंद्रियाप्रमाणे सगळे बालगोपाल आणि बलरामसुद्धा अचेत झाले, म्हणजे एकदम बेशुद्ध झालेले आहेत सगळे. तरीसुद्धा ब्रह्मदेवाचाही पिता असलेला तो गोपाळपुत्र जेव्हा अग्नीप्रमाणे त्या बकराक्षसाची टाळू हळूहळू जाळू लागला, तो आत शिरलाय, त्यांनी त्याला गिळंकृत केले, त्याची ती टाळू जी आहे तीच तो जाळतोय. आणि मग तो ताप असह्य होऊन त्या बकराक्षसानं श्रीकृष्णाला ओकून बाहेर टाकलेलं आहे. पित्त झालं की माणसं तेच करतात ना, वमन. आणि मग मोठ्या रागानं त्याच्यावर चोचीनं पुन्हा प्रहार करायला धावला तो. पण श्रीकृष्णाने काय केलं, भक्त पालक लव्हाळ्याची जशी काही काठी चिरतात ना, लव्हाळं असतं ना पाण्यामध्ये, म्हणून एक म्हण अशी छान आहे बघा, महापुरे झाडे जाती परी लव्हाळे वाचते, ती अशी लीन झालेली असतात आणि मोठाले वृक्ष पाण्यामध्ये उन्मळून पडतात. पण त्या लव्हाळ्याची काठी जशी चिरतात, कारण ती अगदी लवचिक असते, तसं अंगावर चालून येणाऱ्या त्या कंसमित्र बकराक्षसाची चोच धरून साऱ्या गोप बालकांच्या देखत त्याला उभं फाडलेलं आहे. आणि हे अद्भुत कृत्य पाहून देवांना अतिशय आनंद झाला. नंदनवनातील मल्लिकाधिक सुंदर सुवासिक पुष्पांची त्या श्रीकृष्णावर वरनं आकाशातनं स्वर्गातून वृष्टी केलेली आहे. शंख भेरी इत्यादी वाद्यांचा गजर झालेला आहे आणि नाना प्रकारच्या स्तोत्रांनी त्याची स्तुती केली आहे. आणि हे सगळं अलौकिक दृश्य पाहून कृष्णाच्या सवंगड्यांना सुद्धा मोठं आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं. आणि नंतर त्या बकराक्षसाच्या मुखातून मुक्त झालेल्या त्या कृष्णाला बलराम इत्यादींनी अगदी मनापासून आलिंगन दिलं की हा एवढ्या म्हणजे अवघड अशा या बकाला मारून पुन्हा शांत झालेला आहे, परत आलेला आहे. जणू ते आपलेच गेलेले प्राण परत आले. बघा ना, आई असेल की आपले मित्र असतील तर त्यांना आपली व्यक्ती जर मूल असेल, मित्र असेल, असे परत आले सुखरूप की अगदी इतका आनंद होतो. तशी अवस्था झाली त्यांची. आणि मग पुन्हा नित्याप्रमाणे त्या सगळ्या वासरांना एकत्रित करून हे सगळे गोपाळक घरोघर परत आले आणि त्यांनी आश्चर्यकारक ही जी घटना आहे, हे वर्तमान आहे, हे सगळं सगळ्यांना सांगितलं. आणि मग तेव्हा ती गोष्ट किंवा ती हकीकत ऐकणाऱ्या सगळ्या गोपींना आश्चर्य वाटलं आणि जणू काही कृष्णाचा पुनर्जन्मच झाला. किती जीव त्यांचा व्याकुळ होतो या गोपींचा सारखा. आणि मग सगळ्या जणींनी औत्सुक्यानं श्रीकृष्णाकडं अगदी विस्मित आश्चर्यचकित नेत्रांनी त्या पाहतायत आणि म्हणतायत, काय सांगावं, या बालकाच्या प्राणावर किती वेळा ही संकट आली, पण ज्यांनी ती संकट आणली त्यांचं कृष्णाने पूर्वजन्मी काय वैर केलं होतं काही कळत नाही म्हणतात. काही झालं तरी दिसायला भयंकर असे हे राक्षस याचा नाश करण्यास मात्र समर्थ ठरले नाहीत. उलट याला मारण्याच्या उद्देशाने येत आहेत आणि अग्नीमध्ये उडी घालणाऱ्या पतंगासारखे तेच मरून पडत आहेत, नाश पावत आहेत. आणि मग त्या ब्रह्मवेत्या ऋषींचं वचन कधी खोटं होईल का? गर्गांनी तेव्हा सांगितलं होतं, भविष्य केलेलं होतं की अक्षरशः म्हणजे हा सगळ्यांना हा एक अलौकिक पुरुष आहे, अलौकिक पुत्र आहे आणि त्याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना येतो आहे असं ते म्हणत आहेत. तर बलराम कृष्णांच्या अद्भुत चरित्राविषयीच्या गोष्टी बोलता नंदादिक गोप, यशोदादी गोपी इतक्या तल्लीन झाल्या की संसारातील सुखदुःखाचं भानसुद्धा कोणाला राहिलं नाही. आणि सगळे लपंडाव खेळणं, पूल बांधणं, माकडांसारख्या उड्या मारणं इत्यादी बालक्रीडांनी त्या बलराम कृष्णांनी वृंदावनातील त्या गौळवाड्यात आपला एक बालपणाचा काळ असा छान घालवायला सुरुवात केलेली आहे. आनंदी झालेले आहेत सगळे. आता वृंदावनातले खेळ आणि अघासुराचा नाश हे आपण उद्या बघूया. इति नंदादयो गोपा कृष्ण राम कथा मुदा कुर्वन्तो रममाणाश्च नाविंदन भववेदनाम. त्यांना वेदनाच या संसाराच्या मिळेनात. एवं विहारै कौमारं जहतुर्व्रजे निलायनै सेतुबन्धैर्
मर्कटोत्पलनाधिभिः मर्कटोत्पलवनाधिभिः. सगळ्या ह्या माकडचेष्टा, सगळ्या उड्या, सगळे खेळ खेळून हे सगळ्यांना रमवायला लागलेत. खूप आनंदाचा असा काळ आहे. श्रावण महिना संपला आहे. आता गणपतीच्या गोष्टींचा खरं काळ आला आहे. पण आपण याच्यात खंड न पाडता जमलं तर पुन्हा त्याचा एखादा काहीतरी आस्वाद घेता येईल. पण इथून पुढं हे चालू राहील. बघूया आता सगळ्या जणांनी विचार करून मला पुढच्या आठवड्यात काय काय करायचं ते सांगूया. सगळ्यांनी ठरवून दादांना सांगू की एक दिवस तुम्ही ही सगळ्यांसाठी लिंक ओपन ठेवा. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.